हमारे काले घने बालों का राज ये कड़ी पत्ता। हां, ती खरंच बोलते. कढीपत्ता रोजच्या आहारामध्ये घेतला पाहिजे आणि ह्या कढीपत्त्यामुळे केस लांब आणि गळायचे थांबतात. तर कढीपत्ता रोजच्या आहारामध्ये आपण घेतला पाहिजे. तर तो कसा घ्यायचा, तर आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. तर केस वाढवण्यासाठी आता आपण याची चटणी बनवूया. चला, आता तू हे बनव, मी खेळायला चालली, मला सुट्ट्या लागली. ठीक आहे, जा. मी तोपर्यंत चटणी बनवून ठेवते. कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते दाखवते. एकदम झटपट आणि चटपटीत ही चटणी लागते आणि आरोग्याला ही चटणी खूप छान आहे. ज्याचे केस गळत असतील किंवा केस दाट नसतील त्याच्यासाठी तर ही चटणी एकदम उत्तम आहे. तर आता आपण काय करू, 1 चमचा तेल टाकू. थोड्या थोड्या तेलात आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आधी शेंगदाणे तळून घेऊ. तर इथं आपले शेंगदाणे छान परतून झाले. त्यातच आपण थोड्या तेलात डाळ टाकणार आहे. डाळ पण शेंगदाण्याबरोबर घेणार आपण. आता हे डाळ शेंगदाणे आपले छान तांबूस रंगावर परतून घेतले. तर आपण हे काढून घेऊ. सगळं सेपरेट करायचं आहे. आता ह्याच्यात आपण खोबरं घेणार आहे. थोडंसं परतून हे परतून घ्यायचं चांगलं, म्हणजे खमंग अशी चटणी तयार होते आणि ही खूप दिवस टिकते छान खरपूस भाजल्यामुळं. आता हे आपलं खोबरंही चांगलं परतून झालं आहे. आता मी इथं हिरवी मिरची वापरते. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असलं तर लाल तिखट पण घालता. आता मी ही मिरची पण थोड्या तेलावर परतणार आहे. त्याच्यातच 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. हे पण छान परतून घ्यायची मिरची आणि लसूण. आता हे मिरची लसूण आपला छान परतून झालेला. आता हे काढून घेऊ आपण. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर पण परतून घेणार आहे, कारण कोथिंबीरमध्ये पण पाणी असतं जरा. रंगही छान येतो आणि आपली चटणी जास्त दिवस टिकते, कारण ह्यातलं पाणी पण आपण परतून घेणार आहे. आता ही कोथिंबीर चांगली खरपूस झाली आहे, ती पण आपण काढून घेऊ. बघा, हे सगळं किती खरपूस छान भाजून घेतलं आहे. त्यामुळे ही चटणी छान बरेच दिवस, 1-1.5 महिना टिकते. आता आपलं थोडंसं तेल संपलं आहे. आपण ह्याच्यात थोडं तेल घालू. आपल्याला कढीपत्ता महत्त्वाचा तळून घ्यायचा. 1 पान झाले की, हा घरच्या झाडाचा कढीपत्ता आहे. भरपूर मोठं झाड आलं आहे. चला, आता हा कढीपत्ता पण छान खरपूस असा परतून झालेला आहे. एकदम कुरकुरीत झाला आहे कढीपत्ता. काही कढीपत्ता जास्त ह्याच्या तेलामुळे तळल्या गेला असा करपला आहे, तर आपण तो बाजूला काढू शकतो. खूप नाही आहे, 1-2च पानं जास्त करपली. बघा, हे छान खमंग असं परतून झालेलं आहे. सॉस असा दरवळतो आहे त्याचा. शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता हे तुम्ही कुटून घेतले तर खूपच छान. आता हे मी मिक्सरमधनं काढून घेते आहे. हा 1 कप कढीपत्ता आहे. छान भाजून खरपूस झालेला आहे. त्याला हाताने जरी तुम्ही केला ना तरी ते बारीक होईल. का छान परतला आहे तो कढीपत्ता. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण आमचूर पावडर थोडी. तर हे जिरी पावडर आहे, ही धने पावडर आणि हा हिंग आहे. थोडासा चाट मसाला आहे. चाट मसाल्याने जरा चटणी इतकी चटपटीत आणि छान लागते. आणि शेवटी टाकणार आहे आपण मीठ. आणि चटपटीत पाहिजे तर आंबट गोड लागतंच, मग थोडी साखर. वाटून घेऊया. तुम्हाला जर कुटून घ्यायची असेल तर तुम्ही कुटून पण घेऊ शकता. ही चटणी जास्त बारीक करायची नाही, आबडधोबड असली तर खूप छान लागते खायला. कढीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे. किती छान झाली आहे ते बघा. कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, नंतर काहीतरी असं चटपटीत खाऊशी वाटतं, तर ही एकदम छान चटणी झाली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा तोंडी लावायला, वरण भात असेल तर, मसाले भात केला असेल तर सगळ्याबरोबर ही चटपटीत चटणी
छान लागतं आहे. रंग किती छान आला आहे, खमंग सुवास दरवळतो आहे त्याचा. तर मी सांगितलं ना, जास्त बारीक आपल्याला नाही करायचे, आबडधोबडच करायचे, अशीच छान लागते. जास्त बारीक केलं की जरासं चिकटल्यासारखी वाटते ती चटणी, पण ही खायला खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात रे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.